मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये आज अबू आझमी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे आणि औरंगजेबाबत वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांना भोवणार आहे। तर आझमी यांना सत्र न्यायालयानं मंगळवारी अटकेपासून संरक्षण दिलं होतं। त्यानंतर अबू आझमी बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये आलेले होते। अटकेपासून संरक्षण देताना कोर्टानं आझमी यांना पोलीस स्थानकामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टानं दिलेले होते। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, औरंगजेबाबत वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं, आता ते भोवणार असं दिसतंय, काय नेमक्या या संदर्भातल्या आज अपडेट घडामोडी आहे? नक्कीच अनुपमा, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब यांच्या संदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं त्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्हा दाखल करण्यानंतर त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी सुद्धा सत्ताधारी पक्षातील नेते आणि काही इतर नेते जे आहेत ती मागणी करत होते। मात्र कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलेलं असताना आज याच प्रकरणामध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये अबू आझमी आपला जबाब नोंदवणार आहेत। नक्की कोणत्या संदर्भात त्यांनी ते वक्तव्य केलेलं होतं या सगळ्या संदर्भात पोलीस काल ते मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये गेले सुद्धा होते। त्यांची काल चौकशी प्राथमिक त्यांना विचारपूस झाली, मात्र आज त्यांचा जबाब जो आहे मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे आता नक्की आपल्या जबाबामध्ये अबू आझमी नक्की काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण औरंगजेब बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी त्यांनी आधीच माफी जी आहे ती मागितलेली आहे। त्यामुळे आज जबाबामध्ये नक्की ते काय म्हणतात याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच। धन्यवाद सीमा, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।